चला मॅच स्टार्ट होते आहे. दीपक पहिला चेंडू अगदी आहे. दीपकचा पाहायला मिळतो खेळपट्टीवरील खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. यॉर्कर लाईनचा हा चेंडू परंतु त्याला खोदून काढलाय फलंदाज विलासना आणि पहिल्या बॉलवरती येते सिंगल. या सिंगलच्या बरोबरीने श्री गणेश होतोय. पहिली धाव धावफलकावरती पाहायला मिळते आहे. ती बॅटिंग करणाऱ्या टीम रामाची वाडी टीमचे. स्ट्राइक एंडला आता फलंदाज कैलास. अजून एक चांगला चेंडू सटीक लाईन वरती गोलंदाजी पाहायला मिळते आहे. वर्ण संघाचा गोलंदाज सातत्याने आपण पाहत आलो दीपक. आम्ही भरपूर मॅचेस त्यांच्या जवळून पाहिल्यात. दीपक कडे ती खेळाडू वृत्ती आहे, दीपक कडे ती क्षमता आहे आणि पहिलं षटक मी का फेकतोय याचं साधारणपणे उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सध्या देतोय. हा फटका प्रॉपर टायमिंग खडे खडे स्टँड अँड ऐवकासाठी संधी आहे. 100 रुपये या खेळाडूला क्षेत्ररक्षकाला नक्कीच मिळते. ज्याने ऐवकास बाहेर टिपले तसे क्षेत्ररक्षकाने यायचं आहे आणि तर मिळणार नाही. त्याच क्षेत्ररक्षकाने याचं कुणालाही पाठवू नका. दत्ता चांगला झेल मात्र कॅरी केला. हा खऱ्या अर्थाने पळसदरी टीमचे कॅप्टन आणि मात्र आयवा कॅच पकडले आणि 100 रुपये मात्र नक्कीच मिळते. पळसदरी गावचा हा खेळाडू आहे. आयवा कॅच अगदी पकडले पळसदरी गावचा खेळाडू आणि त्याला मात्र 100 रुपयाचे कॅश प्राइज आमच्या थँक्यू डीजे. पहिला धक्का बसलाय तो रामाची वाडी टीमला. फलंदाज कैलास हा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती दाखल होतोय महेश हा फलंदाज. चांगली बॅटिंग करत होता मित्रमंडळी कैलासनं. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता. वैयक्तिक 7 धाबा त्याने जमा केल्या टीम साठी, परंतु कैलास पत्र या ठिकाणी बाद होतोय. चला आयबा कॅच साठी आमचे सन्माननीय दत्ता थोराट साहेब यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येते. चला कॅमेरामन जरा कैद करा. ओके थँक्यू. आणि अशा अनेक झेल पकडले जातील सर. साहेब भरपूर पैसे जातील आपल्या एटीएम मधून, कारण आता खेळपट्टी कुठेतरी फलंदाजांना साथ देते. पहिल्या मॅच मध्ये एकही षटकार आला नव्हता, पण दुसऱ्या मॅच मध्ये अगदी पहिल्या चोर मध्ये एक मोठा फटका, यावेळेस चांगला फटका. क्रिकेटचे मांदक सौंदर्य या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळालं. चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी येतोय फलंदाज महेशच्या बॅट मधून हा चौकार.
अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये दीपकने देखील एक षटकार खाऊन सुद्धा फक्त 90 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकावरती नारायण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव पाहायला मिळते. चांगली बॅटिंग पाहायला मिळते टीम रामाची वाडी टीमच्या या फलंदाजांच्या माध्यमातून. पहिली विकेट गमावले विलासची, परंतु कैलास आणि महेश या दोन खेळाडूंमध्ये ही पार्टनरशिप अगदी भागीदारी चांगली पाहायला मिळते. गोलंदाज नारायण चांगला कमबॅक पाहायला मिळाला. गोलंदाज नारायण गोलंदाजीच्या माध्यमातून या षटकावरती देखील धावगतीला अगदी रोखलं जात आहे. खऱ्या अर्थाने या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टीम हाफ ट्रॅकरला शॉट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू अगदी गोलीच्या वेगाने सीमारेषा गाठतोय. चेंडू सीमारेषा पार येतोय. फलंदाज महेशच्या बॅट मधून सलग दुसऱ्या ओव्हर मध्ये हा दुसरा चौकार. ठीक आहे. थँक्यू डीजे. बघा मनोरंजन केलं जात आहे आता. प्रेक्षक देखील अगदी डान्स करताना पाहायला मिळाले खऱ्या अर्थाला. तर तो एन्जॉय क्रिकेट नाईट्स कुंकला नाईट स्पर्धा आहे आणि या पद्धतीचं एन्जॉय करणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रेक्षकांना देखील प्रत्येक मान्यवरांना देखील क्रिकेटची आवड असते आणि ती क्रिकेटची आवड खऱ्या अर्थाला सध्याच्या घडीला क्रिकेट इतकं पुढे चाललंय की अगदी 7-8 वर्षाच्या मुलांना देखील क्रिकेट काय आहे, क्रिकेट काय असतो आणि 5 वर्षापासूनच खऱ्या अर्थाने क्रिकेटची आवड ही प्रत्येक मुलाला आता लागलेली असते. अगदी या तुडुंब गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांनी भरलेले कसकस स्टेडियम खऱ्या अर्थाने आमच्या हरिचंद्र बांगारे सर आणि हेमंत खंडवी सर यांच्या माध्यमातून ही शृंखला आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. हा फटका प्रॉपर मिड विकेटला कव्हर करतोय. शतरक्षक चेंडू खाली आणि अजून एक धक्का लागतोय टीम रामाची वाडी टीमला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आयवा कॅच जरूर घेतले, परंतु 2 वाईट चेंडूंसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज अजून कुठल्या गोलंदाजाला मिळालेला नाही. संधी असेल, सामना जरी गमावला ना सर, या पारितोषिक ज्या वेळेस वन साइड मध्ये मॅच होईल ना त्यावेळेस नक्कीच हे पारितोषिक कुठल्या तरी गोलंदाजाला फटकावताना पाहायला मिळतील. सलगचे 2 वाईट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आमच्या सर्वांनी दत्ता थोराट साहेब यांच्या माध्यमातून. बघा एका ओव्हर मध्ये एकदाच मिळतील, नाही तर तुम्ही एकाच ओव्हर मध्ये 6 फेकाल तर ते 600 रुपये मिळणार नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हेमंत खंडवी सर त्या ठिकाणी पाहायला मिळते की ही दुसरी धाव इथे कंप्लीट झाली. बघा पंचांचा जर निर्णय असेल तिसऱ्या पंचाची तरच रिव्ह्यू घेतला जाईल, अन्यथा कुठलाही रिव्ह्यू
सर निर्णय काय तिसरे पंच का? धावफलकावरती धाबा आहेत सर, या 2 धाबा का? 21 धाबा आहेत धावफलकावरती. सर पहिल्या ओव्हर मध्ये 9 होत्या आणि या दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 आणि या ओव्हर मध्ये फक्त 2 आल्या, म्हणजे 21 धाबा झाल्या. गोलंदाज तयार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ वेग घेतला विकेट किपरच्या हातामध्ये. आज चेंडू विसावला जातोय, मात्र डॉट चेंडूची संगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते ती वर्णे संघाच्या माध्यमातून. तेजस तिसऱ्या षटकावरती चांगलं कमबॅक करतोय. चेंडू चांगला फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. अगदी एका टप्प्यावरती चेंडू अडवला जातोय, फिरकी केली जाते. त्यानंतर फक्त धाव मिळते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने टीम रामाची वाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. ते आमचे गुणलेखक सर उत्तम पादीर आम्हाला सांगतायत की 22 धाबा धावफलकावरती आहेत. 22 धाबा धावफलकावरती तिथून संघर्ष करावा लागणार आहे बॅटिंग करत टीम रामाची वाडी टीमला. कारण सर 40+ धाबा या बनवणं गरजेचं आहे. पहिल्या डावामध्ये जवळ तुम्ही फलंदाजी करत असतात. हेलिकॉप्टर MS धोनी स्टाईल मध्ये हा फटका खेळला होता, परंतु ताकद इतकी नव्हती की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. फलंदाज स्वतः या चेंडूवरती बघा. धनेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आहे आणि पारितोषिक जमा करायचं आहे. अलाउन्समेंट केली जाणार नाही, घेऊन याचे पारितोषिक. हा चेंडू दाट येतोय. वर्णे संघाचा गोलंदाज तेजस अगदी तेज गतीने चेंडूची वेगाने चेंडू फेकतोय आणि या फलंदाजांना अति वारंवार इथे चकवा दिला जात आहे. फक्त 3 धाबा सर गुणलेखक सर या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या. अगदी सटीक लाईन सटीक लेंथ वरती गोलंदाजी सध्या पाहायला मिळते वर्णे संघाकडून. वर्णे संघाचा विचार केला आपण सातत्याने चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून केला जातोय, परंतु या ठिकाणी थोडी स्पीड पाहायला मिळते. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतील, फिरकी होईल. तत्पूर्वी षटक संपण्याचा निर्णय येतोय पंचदत्ता लोभी सरांचा. 3 षटक या ठिकाणी संपल्यात. शेवटच्या बॉलवरती सिंगल येत्या आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहेत फलकावरती 23 धाबा प्रत्येक षटकामागे. जर आपण विचार केला या ठिकाणी तर पहिल्या षटकावरती धाबा आल्यात 9. दीपकनं फेकलं होतं पहिलं षटक, दुसरं षटक नारायणनं फेकलं, धाबा आल्या 10 आणि तिसऱ्या षटकावरती तेजसला मात्र प्रमोट केलं गोलंदाजी ट्रॅकवरती. तेजसनं अगदी 4 धाबांचं षटक फेकलंय तेजसच्या माध्यमातून, परंतु शेवटचं षटक अगदी निर्णायक असेल ते या मॅच मध्ये. वासिवली संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांनाही आपण मनपूर्वक स्वागत करूया.
जनार्दन ठोंबरेला विनंती करू की धनंदन आपण व्यासपीठावरती यावा. आपले महाराष्ट्र पोलीस सन्माननीय कैलास खडके साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांना विनंती करू साहेब आपण व्यासपीठावरती यावा. महाराष्ट्र पोलीस खऱ्या अर्थाने आपल्या जनतेचं संरक्षण करत असतात आणि खऱ्या अर्थाने आज ते क्रिकेटचा खऱ्या अर्थाने मॅचेस पाहण्यासाठी या ठिकाणी त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. त्या साहेबांना आपण विनंती करूया की आपण आमच्या मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी खूप मोठी संकल्पना सन्माननीय हरिचंद्र बांगारे सर, हेमंत खंडवी या दोन्ही सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सलग 4 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कोलवट टप्पा अगदी बॅट ला स्पर्श झाला, चेंडू अपील लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु पंच दत्ता लोभी सर सांगतायत की अगदी हा चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि त्यानंतर मात्र सिंगल धाब या ठिकाणी मिळते. तर बॅटिंग करणारी पाहायला मिळते रामाची वाडी. संघाला थोडंच बाटपूट वरती दाखवलं जात आहे, कारण पहिल्या 3 ओव्हर मध्ये अगदीच ताबत संख्येला पूर्णपणे रोखल्या जात आहेत, परंतु एक श्लोकवरचं षटक गुरुनाथच्या हातामध्ये हे षटक देखील निर्णायक असेल. जनार्दन आपण आला असेल तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण याचं व्यासपीठावरती तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. अगदी वाशिवली टीमचा अगदी आक्रमक खेळाडू त्याने अनेक मैदान गाजवली आहेत, अनेक मैदानावरती चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली आहे. त्या अर्थातच वाशिवली गावाचं नाव अगदी पटलावरती जाणं नेऊन ठेवला, आपलं अस्तित्व आपली एक ओळख निर्माण केली आहे. कमी वयामध्ये वाशिवली गावचे जनार्दन ठोंबरे यांना विनंती आहे की आपण यावं आमच्या मंचावरती. तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज गुरुनाथ अगदी चांगली गोलंदाजी या षटकावरती पाहायला मिळते. खुलपर टप्पा पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता, मिसफील्ड झाले गोलंदाज गुरुनाथ कडून. खराब फिल्डिंग आणि त्याचा पूर्ण फायदा घेतलाय फलंदाज करणाऱ्या टीम रामाची वाडी टीमच्या दोन्ही फलंदाजांना. तब्बल या चेंडूवरती धावा मिळाल्या 2. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्यावरती मात्र दुसरे धावेमध्ये कन्व्हर्ट केलं जात आहे आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आणि की 26 धाबा. 26 धाबा धावफलकावरती टार्गेट 35+ धाबा बनवण्याचा असणार तो रामाची वाडी टीमचा, परंतु गोलंदाजी इतकी हवी होते की मोठ्या फटक्यापासून अगदी वंचित ठेवले. फक्त मी तर म्हणेन पहिल्या षटकावरती एक षटकार आला, त्यानंतर अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं क्लोज डिसिजन असणार आहे, पण हेमंत खंडवी सर त्या ठिकाणी आहेत. डिसिजन थोडा वेळातच पोहोचवला जाईल निर्णय आपल्यापर्यंत. फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती धाबा आहे. क्रॉसिंग आहे, क्रॉस झालेत फलंदाज. सन्माननीय
आमच्या महाराष्ट्र पोलीस कैलास खडके साहेबांच्या या ठिकाणी मंचावरती आगमन होत आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलीस आपल्या जनतेचं संरक्षण करत असतात आणि आज मात्र क्रिकेट वरती असलेलं प्रेम, या स्पर्धेवरती असलेलं प्रेम त्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचंही त्या साहेबांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। त्यांना विनंती करू की आमच्या मंचावरती येऊन या सामन्याचा आनंद आपण घ्यायचा आहे। यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट जाते। रामाची वाडी टीमचा फलंदाज होतोय कैलास, हा फलंदाज होतोय बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर, हा फलंदाज पाहायला मिळतोय। बघा थोडीशी गमचकता झाली आहे या ठिकाणी बॅटिंग करत असताना रामाची वाडी टीमचे, कारण रामाची वाडी टीमचा आपण सातत्याने सर विचार केला तर या विभागामध्ये अगदी चांगला संघ आहे, परंतु नाईट शृंखलेमध्ये तुमचा परफॉर्मन्स किती चांगला असतो हे देखील पाहत। डे मध्ये तुम्ही चांगला खेळ करतात, परंतु नाईट मध्ये थोडासा प्रेशर असतो। हा फटका खडे खडे खेळलाय, लॉंग ऑफला शतरक्षक आणि पकडलाय झेल, संपवला खेळ फलंदाजाचा। अजून एक धक्का टीम रामाची वाडी टीमला। हॅलो, तर पहिला पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय। पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम रामाची वाडी टीमने धावसंख्या बनवली आहे ते 28 आणि 29 धावांचा पाठलाग मात्र दुसऱ्या पूर्वार्धामध्ये कशा पद्धतीने केला जाईल तर दुसऱ्या डावाला सुरुवात होण्याच्या अगोदर मी मायक्रोफोन वरती देखील आमंत्रित करतोय, या ठिकाणी मायक्रोफोन वरती देखील आमंत्रित करतो या ठिकाणी सुरेश केवारी सरांना की आपण मायक्रोफोन वरती यावा। हॅलो, धन्यवाद अंकुश निरगुडा साहेब, खूप चांगलं समालोचक आपण ऐकलं त्यांच्या माध्यमातून। मी या स्पर्धेमधून त्यांचं देखील करतोय सहर्ष स्वागत। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली रणनीशिकला आपण पाहतोय। एकंदरीत पाहायला गेलं तर आदिवासी नाईट किंग आयोजित भावी आमदार चषक सुधाकर भाऊ गारे 2024 यांच्या माध्यमातून ही शृंखला भरवण्याचं काम केलं जात आहे। सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये ट्रॅव्हल केली जाते दीपक आणि राजू। प्रथम फलंदाजी करत असताना रामाची वाडी टीमने धावा बनवल्यात 28 धावा आणि 29 धावांची गरज असेल ती म्हणजेच वरने टीमला 24 बॉल आणि 29 धावा। काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये कोणी सांगू शकत नाही।
गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहू शकाल सचिन गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय जो नेहमीप्रमाणे सातत्याने आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती सचिन तर नक्कीच प्रभाकर उघडा यांच्याकडून गुरुनाथ उघडाकडनं ज्याने 3 विकेट घेतले त्यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज झालंय विनंती करीन हा सामना संपल्यानंतर आपण कॅश प्राइज घेऊन जायचंय वर्णव विपक्ष रामाची वाडी यादव संघादरम्यान आपण सामना अनुभवतोय प्रथम फलंदाजी केली होती रामाची वाडी टीमनं यावेळेस फटका फसला क्षेत्र आहे तिथे ओ काय रे आज पाटलं वेल्डिंग करायची का तुझी हा काय बोलायचं आहे इथे कदाचित पाहायला गेलं तर विकेट मिळू शकले असते पहिली परंतु जीवदान मिळते फलंदाजाला आणि या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते वन्य टीमचा विचार केला तर एका धावेने श्री गणेशा खातं ओपन केलं जात आहे एक धाव यावेळेस पंच विकेट यस विकेट नक्कीच विकेट येते दुसऱ्या बॉल वरती एक विकेट पाहायला मिळते खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सचिन गोलंदाजाकडनं अर्थात रामाची वाडी टीम कडनं खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच पाहायला मिळते या 29 धावांचं टार्गेट ठेवले 4 षटकामध्ये हॅलो नवीन फलंदाज आपण लगेच तयार राहायचंय आपण देखील लगेच कोणता फलंदाज आउट झाल्यानंतर कोणता फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचा तो फलंदाज लगेच तयार करून ठेवायचंय चरण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातो यावेळेस खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगलं आपण आयोजन पाहतो या स्पर्धेचं मुख्य आयोजक आपण पाहायला गेले तर हरिचंद्र बांगारे सर त्याच्या समेत हेमंत खडवी सर असे 2 व्यक्ती महत्वामुळे ही स्पर्धा पार पाडली जाते खूप चांगलं आयोजन आपण पाहतो यावेळेस सचिन गोलंदाजाच्या वरती पाहतोय इथे चांगला बॉल फेकला इथे गोलंदाज सचिन परंतु यावेळेस थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे या बॉल वरती 2 धावा रोटेट केल्या जातात या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल 3 अंकावरती 1 गडी गमावला इथे वर्णे टीमचा विचार केला तर 1 गडी गमावलाय आयोजक आपण इथे लॉस लिहून ठेवायचं विनंती असेल आयोजक आपण लॉस जो आहे तो आपण इथे लिहून ठेवायचं विनंती असेल इथे चांगला बॉल फेकलाय या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत सचिन पिऊनचे षटक हाताळण्यासाठी ओ यावेळेस क्रॉस द लाईन खेळलाय गुडघा टेक तमाशा टेक फटका खेचलाय क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे परंतु या बॉल वरती 2 धावा रोटेट केल्या जात आहेत खूप चांगली रनिंग बिन विकेट पाहायला मिळते खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर धावसंख्या आपण पाहू शकाल 6 अंकावरती 1 गडी गमावला इथे
अजूनही पहिलं पिऊनचं षटकात आपण पाहतोय. हो यावेळेस संपर्क होत नाही आणि यावेळेस बघता बघता पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 6 अंकावरती 1 गडी गमावला इथे. अजूनही चांगलं षटक फेकलं इथे. सचिन गोलंदाजाने फक्त 6 बॉल वरती 6 धावा खर्च केला आणि एक भली मोठी विकेट मिळवली. खूप चांगलं सामना आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅक वरती जय. यस गोलंदाज ट्रॅक वरती जयला पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती इथे पहिला बॉल फेकलाय. अपील केली होती परंतु पंच सांगतात कुठल्याही प्रकारचा बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि हा पहिला बॉल येतोय जय गोलंदाजाचा डॉट बॉल. ओ यावेळेस बॅटची कडा लागले आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा इथे लागतोय. फलंदाज झालाय अजून एक बाद. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपण पाहतोय. रामाचीवाडी विपक्ष वर्णे या दोन संघांदरम्यान धक्का क्रमांक दुसरा वर्णे टीमला लागला जातोय. खूप चांगली मॅच आपण अनुभवतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल करायचं लगेच विनंती असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय जर्सी क्रमांक 77 नारायण नवीन फलंदाज. अर्थात शुभम गिलची आठवण करून देणारा एक शुभ आकडा आपण पाहतोय नारायण. वर्णे टीम कडनं नारायण या वेळेस 4 क्रमांकासाठी फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण केलं जात आहे. गोलंदाजाचा विचार केला तर जय पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट. इथे कमबॅक करणारा षटक असेल का जयचं या वेळेस. ओ यावेळेस कमालीचा बॉल फेकलाय. अजून एक येते डॉट बॉल. कौतुक करावं लागेल जय गोलंदाजाचं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 29 धावांचं टार्गेट 4 षटकामध्ये ठेवलाय. जरी लो स्कोरिंग सामना असला तरी खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते यात मात्र शंका नाहीये. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय परंतु खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपल्याला अनुभवायला मिळते यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस डायरेक्ट हिट लागले. यस पंच सांगतात विकेट. फलंदाज होईल अजून एक बाद. धक्का क्रमांक तिसरा लागतो इथे. फलंदाज होईल अजून एक बाद. धक्का क्रमांक तिसरा. धन्यवाद. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली सामना आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस चांगला बॉल फेकलाय. अजून एक येतो डॉट बॉल.
अजून एक येते डॉट बॉल. एक एक डॉट बॉल खूप महत्वाचा असेल रामाचीवाडी टीमला. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर थोडस प्रेशर मध्ये येत असलेला संघ आपण पाहतोय. ओ यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची आणि चेंडूचा थोडासा संपर्क झाला होता, परंतु या बॉलवर एक सिंगल धाव रोटेट केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या आपण पाहू शकाल 7 अंकावरती. हॅलो अंपर, एकाची मीटिंग आहे. कोंबडा चोरलाय त्याची काय? त्या मीटिंग आहे नको बाबा. तुमच्या गावात कोणा कोंबडं चोरलं कोणा नाही ते आमची मीटिंग नको. लगेच सामना चालू करा. विलास गोलंदाज शाखवरती यावेळेस तिसरे षटक घेऊन येत आहे. ओ यावेळेस क्रॉस द लाईन फटका खेचलाय. क्षेत्र आहे तिथे, परंतु या बॉल वरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल 8 अंकावरती. खूप चांगली मॅच पाहायला मिळते. जरी लो स्कोरिंग सामना असला तरी खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळेस चांगला फटका क्षेत्र आहे तिथे, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावेळेस धक्का क्रमांक 3. धन्यवाद डीजे. धक्का क्रमांक 4 इथे लागला जातो या टीम वर्णे टीमला. धक्का क्रमांक 4 लागला जातो या. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर लो स्कोरिंगचा सामना, परंतु त्या लो स्कोरिंग सामन्यामध्ये कमबॅक केलं इथे रामाचीवाडी टीमनं. वर्णे टीमचा विचार केला तर भागीदारीची गरज आहे. ती भागीदारी कुठेतरी लागत नाही. कदाचित आपण पार्टनरशिप ठेवली तर सामना जिंकू शकाल वर्णे टीम, परंतु ती भागीदारी इथे पाहायला मिळेल का याच प्रतिउत्तर थोड्या वेळात पाहायला मिळेल. ओ यावेळेस कडनं चुकी झाली आणि या बॉल वरती घेतल्या जात आहेत 4 धाव. पंच लेग बाय बॅट. यस धन्यवाद डीजे. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता आणि या 4 धावा खूप महत्वाच्या असतील. ओ यावेळेस क्रॉस लाईन फटका खेचलाय. क्षेत्र आहे तिथे, कमबॅक केलं जाईल का यावेळेस? हो बस, बरा काम आहे का तुमचा. इथे धक्का क्रमांक 5 बरोबर. यस, धक्का क्रमांक 5 लागला जातो या बॅटिंग करत असलेल्या टीमला. मी म्हटलं होतं भागीदारीची गरज इथे आहे, परंतु खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर भागीदारी लागत नाही. तेजस फलंदाजाला मैदान सोडावं लागलंय. प्रकाश फलंदाजाला मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल दीपक. यस, दीपक मैदानाच्या मध्ये ट्रॅव्हल केला जातो. या खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 13 धावा धाव फलकावरती सचिन केवारी आमचे गुण लेखक परम मित्र आम्हाला सांगतायत. प्रत्येक बॉल वरती सांगतायत 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील.
खूप चांगली मॅच आपण अनुभवतोय. 13 धावा धावफलकावरती या वेळेस यस पंत सांगतात फाईट बॉल. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या एका वाईट धावेने धावसंख्या आपण पाहू शकाल. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. विलास गोलंदाज पाहतोय. गोलंदाज चॅक वरती यावेळेस फटका चांगला क्षेत्र आहे. यस ओ यावेळेस पंच सांगतायत नो बॉल आणि या बॉल वरती घेतल्या जातील 3 धावा. 9+2 धावा पळून काढल्या. 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. यस रिव्यू यस नाही फक्त अंपायर रिव्ह्यू दिला जाईल. खेळाडूंचा रिव्ह्यू कुठला स्वीकारला जाणार नाही आपण नोंद घ्यायच्या. हॅलो यस पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. चला कॅमेरामॅन आपण रिव्ह्यू दाखवायचा आम्हाला. जास्त गर्दी करू नका. फक्त दोन्ही टीमचा एक एक खेळाडू असेल. त्याच्या व्यतिरिक्त कुणी येऊ नका. हा ग्राउंड अंपायर निर्णय काय आपला पंचाने घोषित केला. या खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर इथे कॅमेऱ्यामध्ये कॅच झाला असता तर आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवू शकलो असतो. परंतु पंचांचं डिसिजन येते नो बॉल. यस 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 4 बॉल झालेत अजूनपर्यंत. इथे चांगला बॉल फेकलाय. फ्री हिट बॉल होता आणि त्या फ्री हिट बॉल वरती संपर्क झाला नाही आणि येतोय फ्री हिट बॉल डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल या तिसऱ्या षटकामध्ये. विलास पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. चला यानंतर होणारा सामना असेल. कोणता सामना असेल आयोजक आपण आम्हापर्यंत कळवायचंय. हॅलो आबेरपाडा विपक्ष कोपरी चौक या 2 संघांदरम्यान सामना राहील. शेवट बॉल असेल. यस धन्यवाद. शेवटचा बॉल शिल्लक असेल. विलास गोलंदाज पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती. इथे फटका चांगला समोरच्या दिशेला. ओ इथे चांगली कॅच कॅरी केले आणि धक्का क्रमांक इथे लागतोय. 6वा धक्का क्रमांक बघता बघता 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 अंकावरती. धन्यवाद डीजे. हॅलो कोपरी चौक आपण याचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पूर्ण टीम. कोपरी चौक विनंती असेल आपण याचे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. लगेच आपला सामना राहील. तर शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिले फक्त. कोपरी चौक धन्यवाद. आंबेडपाडा टीम आपण देखील यस धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवीन फलंदाज गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. दोन्ही संघ इथे अगदी उपस्थित झाले. दोन्ही संघाचे मी करतोय सहर्ष सरचे स्वागत. तर नक्कीच पाहायला गेला हा सामना संपल्यानंतर आपण
ऐकू शकाल अंकुश सरांचं समालोचक, खूप चांगलं समालोचक आपण त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. परंतु हा सामना संपल्यानंतर मी विनंती करेन अंकुश साहेबांना की आपण समालोचन करण्यासाठी याचे, परंतु 6 बॉल आणि धाब्यांची गरज 12. यस 12 धाबा. गोलंदाज पाहतो, गोलंदाज ट्रॅक वरती. ओ इथे चांगला बॉल फेकलाय, इथे चांगला बॉल फेकलाय. गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाज ट्रॅक वरती. महादेव गोलंदाज ट्रॅक वरती. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या माधवचा विचार केला तर सातत्याने आपण पाहत असतोय पिऊचं षटक हाताळण्यासाठी सज्ज केला जात असतोय. परंतु यावेळेस 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय महादेव गोलंदाज ट्रॅक वरती. यावेळेस फटका फसलाय, गोलंदाज महादेव येणार आणि यावेळेस अजून एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागला जातोय 7वा. धन्यवाद. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. जीवन नवीन फलंदाज. आंबेर पाडेवाल्याला काही सांगा निजूच नाही, रात्री खेळून गेलं ना. हो अजून येते उपस्थित घडी ना. ओ इथे फटका फसलाय, क्षेत्र आहे तिथे. फलंदाज होईल सुनेक बाद. धक्का क्रमांक इथे लागतोय 8वा. आता पूर्णपणे कमबॅक केले रामाचीवाडी टीमनं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर लो स्कोरिंगचा सामना होता, तो लो स्कोरिंग सामना इथे कुठे पाहायला गेलं तर कुठे एका प्रकारचे पाहायला गेलं तर रामाचीवाडी टीमनं कमबॅक केलं इथे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 4 षटकामध्ये 29 धावा बनवायच्या होत्या. त्या धावा बनवल्या जातील का अजूनही सामना आहे दोन्ही टीम कडे. परंतु महादेव गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जीवन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शिवा क्षमासावी सीमा. ओ यावेळी चांगला बॉल फेकला होता, संपर्क होत नाही. अजून एक येतोय डॉट बॉल. 2 बॉल आणि 12 धाब्यांची गरज. यस 2 षटकार ठोकावे लागतील यावेळेस फलंदाजाला. माधव गोलंदाज पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. 2 बॉल 12 धावा, 12 धावा 2 बॉल. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. खूप चांगली मॅच आपण अनुभवतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 2 बॉल 12 धाब्यांची गरज. ओ कन्यादान करस महा. हा येतोय अजून एक व्हाईट बॉल. आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 2 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. माधव इथे थोडीशी चुकी पाहायला मिळाली माधवकडनं. ओ इथे क्रॉस द लाईन फटका खेचलाय, क्षेत्र आहे तिथे. परंतु यावेळेस कमालीची कॅच टिपले आणि धक्का क्रमांक इथे लागतोय 9वा. धन्यवाद. आता 1 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. 1 बॉल 11 धाब्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये त्याचं प्रत्युत्तर कदाचित एखादा नो बॉल या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. ओ यावेळी चांगला बॉल फेकलाय. ओ खराब बॉल. अजून एक येते अवांतर धाव. आता 1 बॉल मध्ये बनवायच्या आता 10 धाबा.
अजून एखादा नो बॉल कदाचित कमबॅक करू शकेल या सामन्यामध्ये. माधव गोलंदाज शाख वरती आपण पाहतोय. बस नाही ना, तू लागला का राज? हा काय बोलायचंय. एक बॉल 9 धाव्यांची गरज. माधव गोलंदाज पाहतोय, गोलंदाज शाख वरती 1 बॉल 9 धाव्यांची गरज असताना इथे आता चांगला बॉल फेकलाय. पंच सांगता षटक देखील संपलंय आणि इथे सामना जिंकलाय रामाची वाडी टीमनं. खूप चांगली मॅच आपण पाहिली. चला आपण एका साईडने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. विनंती असेल कोपरी चौक, आपणास विनंती असेल आपण लगेच जायचं एका साईडने क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आणि यावेळेस मी आमंत्रण करेन समालोचन करण्यासाठी अंकुश सरांना विनंती करेन आपण यायचं समालोचन करण्यासाठी. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. धन्यवाद. हॅलो थँक्यू सो मच सुरेश केवारी सरांचा आवाज पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण ऐकला, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. या सामन्यासाठी पंच आपल्याला पाहायला मिळतील सुरेश केवारी सर आणि HK आणि संजय बादेर हे दोन पंच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आंबेरपाडा आणि त्यांच्या विरुद्धात संघ असणारे चौक कोपरे या दोन संघांमध्ये या अस्तित्वाची लढाई असणार आहे. पहिल्या राऊंडची तिसरी मॅच टॉस. सर्वप्रथम ₹100 कॅश प्राइज आहे गुरुनासाठी. बॅक टू बॅक 3 विकेट साठी आणि त्या पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं. मी विनंती करतो या ठिकाणी सन्माननीय उत्तम पादीर साहेबांना की आपण हे पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ठरलाय जय जाडा. एक षटक फेकला आणि एक षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट त्यानं महत्वाच्या मिळवल्या. तो जय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला बॉलची पूर्तता करायची. जय आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम आंबेरपाडा टीमच्या बाजूला. चला दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आपण पाठवायचे. आंबेरपाडा टीमचा 12 प्रतिनिधी या ठिकाणी आहे, परंतु कोपरी टीमचा देखील आहे. चौक कोपरी बघा जी विद्युत वायर आहे खऱ्या अर्थाने लाईटची, त्यावरती कुणी पाय ठेवू नका किंवा कुणी त्याच्यावरती बसू नका. अन्यथा काही दुर्घटना घडली तर अगदीच कमिटी जबाबदार नसेल याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. कारण ते विद्युत वायर खऱ्या अर्थाने जनरेटरची वायर आहे, ती अगदी बाउंड्री बॉलची पूर्तता करायची आहे. बाउंड्री रेषेच्या जवळ गेले त्यावरती कुणी बसू नका, कारण कदाचित ती वायर कुठे शॉर्ट असू शकतो आणि करंट लागू शकतो. त्यामुळे ती आम्ही स्वतः घ्यायची आहे. आयोजक त्याला जबाबदार नसतील याची आपण नोंद घ्यायची. सर्व प्रेक्षकांना ही विनंती केली जाते. मॅन ऑफ द मॅच जय